योगेश निघतो गाडी पुढं का गाडी निघते योगेश पुढं पाहूया आपण. करून राहिलो राजा हो आपण प्रवास खेड्या पाड्याने. जंगल में मिलेगा मंगल. तर ड्रायव्हर भावांनो यावेळेस आहे ना पार्किंगला गाड्या कमी 2, आपली एक 3, ह्या 2 5 आणि एक 7. तर ड्रायव्हर भावांनो रामकृष्ण हरी जय शिवराय जय शंभूराजे आणि जय हिंद. मी तुमचा सर्वांचा लाडका डोंगरे मामा पुन्हा एकदा स्वागत करतोय MS20 ट्रॅव्हल विथ RDM चॅनलवर. आपण काल कोझिकोडे थांबलो, परंतु तिथं काय माशेशिवाय काय भेटत नव्हतं आपल्याला. जेवायला पण नाही आणि गाडीला लोड पण नाही, त्यामुळे डायरेक्टली आपण मँगलोर मध्ये चालले आलो. आल्या हे ट्रान्सपोर्ट दिसत असेल तुम्हाला श्री साईराम रोडवेज. तर या ठिकाणी आलो. या ठिकाणी आपली काय गाडी कधी भरत नाही, कारण आपली गाडी बोलेरो पिकअप आहे. तर आपण फक्त आंघोळीला फ्रेश व्हायचं होतं, त्यामुळे आलो. आपण उलाल भाईकडेच जाणार, उलाल भाईकडून भरून निघून जाऊ. चला तर आता मामाचं पोर करतंय आंघोळ, त्याची आंघोळ झाल्यानंतर नाश्ता पाणी करायचं, मग निघायचं. ड्रायव्हर भावांनो आज आपल्याला खूप दिवसानंतर ऍक्च्युअल पोलिसांबद्दल ड्रायव्हरांची काय मनस्थिती हे बघायला भेटलंय. आज तर MH19 आपले मामा आहे जळगाव खानदेशचे, ते काय बोलतात बघा पोलिसांबद्दल. पण तरी म्हणलं पोलीसवाले म्हणलं एवढं हे करत नाही म्हणले सरकार आहे, पण आम्ही देतो ना म्हणलं. पण मला एक सांगा का आमच्या गाड्याला मुंबईत हात नाही देत राव. तुमच्या गाड्याला कसं एवढं सत लय सती मुंबईला. मुंबई म्हटलं म्हणजे तुम्हाला सांगतो एक नंबर बेकार तुम्हाला सांगतो. पोलिसांच्या वाऱ्यामध्ये तरी बरं का, पोलिसांच्या वाऱ्यामध्ये तरी लय बेकार. एवढे काय अडवणी करते तेच कळत नाही. बरं तुम्हाला म्हणलं नाही हे फॉगले आमचं आम्हाला तर त्या गुजरात मध्ये जर गेला ना मामा, गुजरात मध्ये प्रॉब्लेम आहे बरं का यांना. हा गुजरात मध्ये प्रॉब्लेम आता गुजरात मध्ये प्रॉब्लेम आहे ना, पण त्यांना म्हणा चुकारावाल्यांना डायरेक्ट कंपनी देते ना. आता त्याचं काय करायचं? कारवाल्याला बी आणि मला सांगा ट्रॅव्हल्सला किती लाईटर राहते मोजले का कोणा? 10 लाईट इकडनं 5 लाईट आणि इकडनं 5 लाईट आणि मध्ये दोन. ऐका आता तुमच्या ह्या गाडीला प्रेशर लाईट प्रेशर हॉर्न पण जमत नाही ना. नाही ते समजा. आणि मग त्या लक्झरीला प्रेशर हॉर्न कसा राहतो? प्रेशर हॉर्न टाकेल रस्त्याला सिटी मध्ये वाजत होतो बिंदास. तवा नाही मग कोर्टा पुढं पोलीस स्टेशन पुढं किंवा मंदिरा पुढं डिस्टर्ब नाही होत आहे की नाही. फक्त लोडिंग गाडीवाल्याचीच गाडी गेली का त्यांची गांड दुखत. लोडिंग गाडी आल्यापाशी रोकडे पैसे राहते, देतो गपागप म्हणून. पण काय माहिती का कोरड कचोरी लोक जात नाही ना. माणूस जातो का माणूस? नाही आपण काय विचार करतो जाऊ द्या बा कशाला डोकं लावायचं घेणं देणं. 550 घ्या जाऊ द्या, 200 घ्या जाऊ द्या. तुम्हाला 500 2000 फाईन मारतो मला 500 रुपये दे म्हणे. अरे म्हणा साहेब तुम्हाला 500 द्यायचे, परत जर पुढे जर कोणी पकडलं तिला काय करायचं म्हणलं, त्यांना काय करायचं. तरी तो माझा जिंकून लागला माहिती का, मारून चालला गेला मला. काय ड्रायव्हर भावांनो ही फक्त महाराष्ट्र पोलीसवाल्यांची गती नाही, ही सगळीकडे ती स्थिती झाली. ड्रायव्हर काय एवढा पैशावाला दिसतोय का तुम्हाला? प्रत्येक ठिकाणी त्यांना एंट्री द्यायची 50 रुपये 100 रुपये आणि भिकारी व्हायचे. एवढा लांगवेर लागून गेला काय ड्रायव्हर? लाज वाटतं त्या पोलीसवाल्यांना तुम्हाला काय धक्का मारायचं तिला? चला हो काका, उतरा खाली, थोडा हात लावून द्या पहिला. ड्रायव्हर भावांनो आता ही ट्रक आहे, ही एवढी जुनी असून सुद्धा धक्का नाहीये. आणि आपल्या मामाची MH19 CY 8014 ही गाडी धक्का झालेली. आता हिला स्टार्ट कसा करायचा तर चला बघूया. स्टार्ट करण्याची नवीन पद्धत पिकअपवाल्यांसाठी नवीनच असणार, बाकी मोठ्या गाड्यांवाल्यांसाठी काय नाही होत एवढं. बघूया आता पुढे लावतात. ड्रायव्हर भावांनो तुम्हाला ही पद्धत माहिती आहे का? ही खूप जुनी अशी पद्धत आहे. आता धक्का मारून चालू करणार आहे, पण यामध्ये ना एक धोका असा आहे. निघाली राधा संघ झाली वाटतं चालू, झाली तर बघितला का गावठी जुगाड, पण टांबी वाकली 100% टांबी वाकली. आणि याच्यात आहे ना टांबी उडून एखाद्या ड्रायव्हरला लागू शकते, त्यामुळे सांभाळून. मित्रांनो हा बघा कसा बसलाय सावलीला. हा जर माग लागला तर आपलं काय होईल? आपल्याला लुंगीवर पळता येईल का? तर ड्रायव्हर भावांना आपण MG लॉजिस्टिक नमस्कार. ड्रायव्हर भावांना आपल्याला लोड मिळाला आहे. गुलाल भाईनं दिला आपल्याला लोड. सोलापूरचं चाललोय भरण्यासाठी आपण. आता गुलाल भाईच्या ऑफिस पासून 12 किलोमीटर आहे. सगळं जंगल बात चली बाबा इकडं. चला जाऊया पटकन गाडी भरून घेऊया व जाऊया, कारण की आपल्या योगेशरावची गाडी तयार झालेली आहे. त्याला त्याच्या गाडीचा ताबा घेणं आहे. चला निघूया. हे काय माशाल नाही. ड्रायव्हर भावांनो आपण लय मोठ्या जंगलातल्या कंपनीत आलोय भरायला.
काजूचं मशीन आहे हे काजूगर दिसतंय सगळं. भेटतोय इथल्या साहेबाला त्यानंतर बोलतोय तुम्हाला पर्यंत. ड्रायव्हर भावांनो आपलं मशीन पॅक होत आहे. ड्रायव्हर भावांनो आपली मशीन लोड झालेली आहे आणि झाकून झुकून पूर्ण पॅक देखील केलेली आहे. आणि आजचा दिवस माळवलाय आपल्याला मँगलोर कर्नाटक मध्ये. परंतु एक गोष्ट चांगली झाली का दिवस माळवता का होईना आपली गाडी भरून निघली. झालं 2-3 वेळेस पासून काय व्हायला लागलं काय माहिती. आणि संध्याकाळच्या टायमालाच लोड येतो आपल्याला. आपली गाडी बुक झाली होती सकाळी. आपण सकाळी 11 वाजता आलो होतो कंपनीत भरण्यासाठी. आता वाजले 5:30 पावणे 6. ह्या वेळेस गाडी निघत आहे सोलापूर. चला जाऊया पळत पळत सोलापूर. ड्रायव्हर भावांनो असं वाटतंय जसं आपण गोव्यात किंवा कोकणात फिरतोय. परंतु नाही गोव्यात कोकणात नाही आपण. तर आपण आहे मँगलोर मध्ये. मँगलोर एमआयडीसी अशी जंगलानं भरलेली गच्च. आणि हा एमआयडीसीचा रोड सध्या योगेशची आणि ह्या गाडीची बरोबरीला. योगेश निघतो गाडी पुढं का गाडी निघते योगेश पुढं पाहूया आपण. ड्रायव्हर भावांनो आपण त्या बसला ओव्हरटेक मारला. योगेश निघाला पुढे आणि आपण असं एकदम खेड्यागावातनं जसा प्रवास करतोय ना तसा प्रवास करून राहिलो बघा. ड्रायव्हर भावांनो तुम्ही गोव्यात जर कधी गेले असतील कोकणातले जर असतील तर मला सांगा आहे का नाही आपल्या तिकडच्या सारखाच रोड. मस्त सिंगल रोड. मोठी गाडी आली तर गाडी कुठं घालवते कळणार नाही असला रोड. वा रे वा मारा इंडिया. अष्टचबर इंडिया. योगेश शूटिंग काढताना. योगेश कसा होता तो केरळचा अनुभव. एकदम मस्त. काय खाल्लं काय नाही खाल्लं तू. काय खाणार आहे माझ्या किती मासे खाल्ले 2-4 किलो. एवढं नाही पण खाल्ले मासेच खाल्ले 2 टाइम. नवीन काहीतरी बनतंय बा. बिल्डिंग पांढऱ्या कलर. सोन्याचं मंदिर मित्रांनो. ड्रायव्हर भावांनो ड्रायव्हर भावांनो हे बघा कसला जाम लागलाय. रस्ताची वळ त्यात गाड्या मोठ्याल्या. ड्रायव्हर भावांनो आता आपण उजून खराब रोडला लागणार आहे बघा. ड्रायव्हर भावांनो आपण हे उडपीच्या पुढं आणि हा आहे उडपी ते हुबळीचा रोड. बघा रोड कसा आहे. अगं बाया 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 लईच डेंजर आहे ना रोड. अख्खं जंगल. तर योगेश काय वाटतं तुला या जंगलाबद्दल. काय वाटलं रात आऊंगा मैं लेके जाऊंगा मैं. ये जंगल में कौन मिलने वाला है. मंगल मिलेगा मंगल. कौन. मंगल मंगल क्या वीरप्पन. मंगल. मेरा पण इकडं नाही. तो तिकडे आहे कोणच्या सत्यमंगलमच्या घाटात. हा इकडं मंगल आहे. जंगल में मिलेगा मंगल. वहां गया मंगल. कुठे कुठे कुठे. वहां गया. ड्रायव्हर भावांनो आपण हे हुबळी ते उडपीच्या घाटामध्ये पार्टीवाल्याचा फोन आलता. भैया आप जिधर खाली करेंगे उनको बोलना की कोयम्बतूर से मशीन आया है. आता तुम्हीच सांगा मला मी कसं सांगणार हो त्याला. आपण खोटं नाही बोल. त्याला म्हणलं ठीक आहे कोयम्बतूरवरून उचललं तो मशीन. मग एक काम कर उद्या नाही मी परवा डिलिव्हरी देणार तिथं खाली करणार. का तर सत्यमंगलम फॉरेस्ट तुम्हाला सर्वांना माहिती आहे की रात्री 8 ते सकाळी 6 बंद असते. पहा यो घाट दगड दुगडची सगळी रस्त्याच्या कडाला. इकडं मोठ्या गाड्या चालत नाही बरं का. मी तुम्हाला हेच सांगणार आम्ही आता घाट चढत आहोत. पण या घाटात नाही ना फालतू डेअरिंग करू नका. खास पिकअप वाल्यांसाठी. काही काही म्हणते काय होतं आणि झाल्यानंतर मग रडायला कोणी सापडत नाही. त्यामुळे मी वारंवार सांगत राहतो हे बघा कठड तुटेली. बऱ्याच ठिकाणी कठड तुटलेली. हे बघा नवीन माणूस हा पाकला होता का नाही. त्यामुळे सांगतो कधी पण आहे ना घाट सेक्शनला चढताना बाहेरच्या साईडनं चढा. आतल्या साईडनं टेकड असू शकतं किंवा समोरून गाडी येऊ शकते. जाऊ दे गाडी थांबेली. हे बघा हे असं होत नाही. गाड्या आहे ना झिरो मारावं लागतं डायरेक्ट 0. त्यामुळे मी वारंवार सांगत राहतो ना सांगतच राहणार की कोणत्याही घाटात ना चालताना सावधगिरीनं गाडी चढवा. आता तुम्ही पहिल्या गिअरवर गाडी चढवा काय अडचण नाही. गाडीचा मोसम तुटू देऊ नका. बघितलं का बघितलं किती जागेवर आहे. हे बघा याचा गिअरच्या दांडीवरच हाते आणि फर्स्ट वरती गाडी चालू आहे अक्षरशः आपली. आणि बाहेर हे बघू शकतो तुम्ही अंधार असल्यामुळे तुम्हाला नाही दिसणार पण डायरेक्ट दगड दुगड पहा कसा गाडीवाला चढतोय. हे बघा आता हा कारवाला बाहेर न चढतोय कारण जागेवर टन आहे. हे बघा
सावधगिरीनं घाटात न चालताल तेवढा तुमच्या गाडीला व तुम्हालाच फायदा आहे. प्लीज हात जोडून विनंती की मला 10 वर्षाचा अनुभव आणि मला 20 वर्षाचा अनुभव हे बोंबलत जाऊ नका. वेळेपुढे जाऊन हा वेळ सांगून येत नाही मित्रांनो. हे बघा आता इथं ऍक्सिडेंट झोन गो स्लो सांगितलेलं आहे त्यांनी, तरी बी काही काही पिकअपवाले आहे ना तुफान चालतात. का चालवता हो गाडी? तुमच्या घरी देखील कोणतरी वाट बघताय याचं ध्यान ठेवा. बाहेर ना राहू गाडी. पण पाहिजे तुम्हाला घाटातला डॉन, ह्यो डॉन आहे आमचा काळा डॉन. हे बघा दिसला का? दिसला का काळा डॉन आहे ना. दोघं जरा असले ना लय मजा येते बरं. वय योगेश हा मग काय म्हणणं आहे तो? दोघं पाहिजे ना एन्जॉय करायला. दोघं जण पाहिजे. फक्त त्याच्यात दोघं बी अनुभवी पाहिजे आहे की नाही? हा नाही तर एखादं म्हणलं ना एकाची झाली होती मग ते दोघं जण राहून पण मतलब नाही. नाही नाही त्याचं तर असं घाट पाहूनच फाटणार ना. नाही तेवढं समजा थोडंफार ऍडजस्ट करू. पण मग जर का गेलो तिथून जर का पूर्ण गोष्टी जर का आपल्याला बघायचे असले तर मग मतलब नाही त्याला सोबत. हा मग ते हौशे गावशे नऊशे घरीच राहा बाबा. कशाला येता गाडीवर? कारण गाडी लाईन मध्ये काय कधी काय होईल याचा भरोसा नसतो. हा बिचारा अनुभवी होता ड्रायव्हर भावांना मोठ्या गाडीचा हॉर्न येतो. तो गाडीवाला सतर्क करत आहे समोरच्याला का दादा मी वर येतोय तू थांब, गडबड करू नको बाहेर. नाही एवढं चढ तो एका ठिकाणीच होता जास्त. ड्रायव्हर भावांना आपल्या पाठीमागे आहे ना कमीत कमी 8 ते 10 कार गाड्या एक गेली. आपण गाड्या मोजूया आता. कारण जे नवीन कार गाडीवाले आहे ना त्यांच्या अक्षरशः तिल्लम लागेल राहते या घाटात की आता रस्ता देखील सिंगल गाडीचा झालाय डायरेक्ट. आणि आपल्या पुढं K52B 7008 गाडी चालू आहे. त्यामुळे आपल्याला तिच्या मागच चालावं लागेल जोपर्यंत डबल रस्ता होत नाही तोपर्यंत. हे बघा आलं समोरून कारवालाची. ह्या घाटात ना रात्री ना ड्रायव्हर भावांनो तर लाकूड चोरीचा जास्त प्रकार चालतो. आणि ज्या ठिकाणी घाट सेक्शन आहे जंगल आहे त्या ठिकाणी फॉरेस्टवाले हे असतातच. गाडी 3 चाकी रिक्षा जरी असलं पण त्या ड्रायव्हर मध्ये दम पाहिजे फक्त, दुसरं काय नाही. ड्रायव्हर मध्ये दम जवळपास आपले टनटून संपलेले आहे मित्रांनो. ड्रायव्हर भावांनो आपला घाट सेक्शन वगैरे संपलेला आहे. आता रात्री अंधार आहे त्यामुळं पाठीवर काय दिसणार नाही कोणतं गाव किती किलोमीटर. आपण आता जस्ट एक 60 किलोमीटर हुबळीच्या बॅक साईडला आहे. 91 रुपये 80 पैसे कर्नाटकचा रेट आहे डिझेलचा. तर चला डिझेल भरूया लवकरात लवकर पुढे पण जायचंय आपल्याला.